नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की इंडक्टिव्ह इफेक्टचं ॲप्लिकेशन काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितले बघा, इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये जे काय थिअरी आहे ते बघितलेलं आहे आपण. इंडक्टिव्ह इफेक्ट कसा असतो किंवा कुठल्या कंपाऊंडमध्ये होतो, काय कंडिशन आहे त्याचे सगळं बघितलेलं आपण. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा ॲप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन पण सांगितलेलं आहे की इंडक्टिव्ह इफेक्टचं ॲप्लिकेशन असतात बघा, स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिडिएट लाईक कार्बोकॅटायन, कार्बानायन, फ्री रॅडिकल आहे ना. त्यानंतर एखाद्या कंपाऊंडची ॲसिडिटी आणि बेसिसिटी, हे 5 ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर पहिलं ॲप्लिकेशन आपण स्टार्ट करूयात कार्बोकॅटायनचं. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर लक्षात घ्या बघा, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन is directly proportional to plus I group and inversely proportional to minus I group. ठीक आहे. हे आपल्याला बघायचं आहे. आता ह्यामध्ये बघा, जनरली प्लस आय ग्रुपची ऑर्डर मी तुम्हाला सांगितले लास्ट लेक्चरमध्ये आहे ना, आणि मायनस आय ग्रुपची ऑर्डर पण सांगितलेली. तर प्लस आय ग्रुप म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देणार आहे, बरोबर आहे, इलेक्ट्रॉन देणार आहे. आता मला सांगा, कार्बोकॅटायन जो आहे, कार्बोकॅटायन हा इलेक्ट्रॉन रिच आहे का इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे? ऑब्वियसली इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मग एखादा ॲटम जर इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल तर त्याला इलेक्ट्रॉनची गरज असते, बरोबर, स्टेबल होण्यासाठी. त्यामुळं एखाद्या कार्बनकडे इलेक्ट्रॉन डेफिशियंट कार्बन जर असेल आणि त्याच्या साईडला जर इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप जर बसले तर तो काय करणार आहे, स्टेबल फील करणार आहे, बरोबर आहे ना. आणि ऑलरेडी ह्या कार्बनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे आणि ह्याला बाकीचे ग्रुप जर इलेक्ट्रॉन ओढणारे जर ग्रुप अटॅच असले तर तो हायली काय करणार आहे, अनस्टेबल फील करणार आहे. त्यामुळं कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, प्लस आहे. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तेवढा तो मोर स्टेबल असणार आहे, आणि जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असतील तेवढा तो लेस स्टेबल असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे की कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी हा प्लस आहे आणि मायनस असला कसे आहे ते. आपण डायरेक्टली एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलवरती कसं अप्लाय करायचं हे खूप महत्त्वाचं असतं बरं का. बऱ्याच मुलांना बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री थिअरी जर बघितलं सगळी पाठ असते, पण एक्झाममध्ये गेली की आउट ऑफ मार्क येत नाहीत है ना. ह्याचं रिझन हेच आहे की तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस कमी करताय है ना. जेवढी जास्त प्रॅक्टिस करत गेलात तेवढं जास्त तुम्हाला ते जे काही कन्सेप्ट आहे ते क्लिअर होत जाते. ठीक आहे. तर बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊया त्याचे कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीचे. सपोज आपल्याकडे टर्शरी कार्बोकॅटायन, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यानंतर आहे यावरती पॉझिटिव्ह चार्ज, त्यानंतर आहे बघा इथं CH3, या ठिकाणी आहे CH2, यावरती पॉझिटिव्ह चार्ज, त्यानंतर ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज, आणि ह्या कार्बनला 3 काय आहेत, हायड्रोजन आहे. हा आपला क्वेश्चन नंबर 1 आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघूयात आपण लगेच. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी मी CH3 लावलेला आहे बघा, CH3. त्यानंतर या ठिकाणी पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी मी NO2 लावलेला आहे, NO2. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी मी फ्लोरीन लावलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपल्याकडे आहे कार्बनला 3 हायड्रोजन असतील, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यानंतर कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि कार्बनला ड्यूटेरियम असतील 3, त्यानंतर कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि कार्बनला 3 काय असतील, ट्रिटियम असतील. नेक्स्ट बघा आता. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये बघूयात आपण. तर याची स्टॅबिलिटी ऑर्डर बघूयात आपण. लक्ष द्या व्यवस्थित. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचे, प्रत्येक ठिकाणी कार्बन आहे आणि कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर. यावरती कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, यावरती कार्बन पॉझिटिव्ह चार्ज, कार्बन पॉझिटिव्ह चार्ज, कार्बन पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. आता काही जणांचं म्हणणं असेल बघा, सर ह्या ठिकाणी बी कार्बन आहे, ह्याला अटॅच असलेला आपण कार्बन आहे, आता ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स तर काहीच नाही आहे ना, मग तुम्ही इफेक्ट कसं बघाल. तर लक्षात घ्या, तुम्ही कार्बनच्या हायब्रिडायझेशनवरून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सांगू शकता. जसं की बघा, मी तुम्हाला या ठिकाणी पॉईंट लिहून देतोय बघा. ऑलवेज बघा, sp हायब्रिडाइज कार्बन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन sp2 अँड दॅन sp3. ठीक आहे. ज्या कार्बनची हायब्रिडायझेशन sp आहे तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो,
ज्या कार्बनची sp3 हायब्रिडायझेशन आहे तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. लक्ष द्या, कार्बनवर जर पॉझिटिव्ह चार्ज आला याचा अर्थ कार्बनची हायब्रिडायझेशन sp2 झाली आणि ह्या कार्बनची हायब्रिडायझेशन sp3 आहे, म्हणजे हा कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन दिस कार्बन. बरोबर आहे. मग मला सांगा, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन जर ओढत असेल तर ह्या CH3चा इफेक्ट कुठला असेल सांगा? प्लस आय इफेक्ट असेल. ह्या CH3चा इफेक्ट असेल प्लस आय, ह्या CH3चा इफेक्ट असेल प्लस आय. मला सांगा टोटल प्लस आय किती झाले? 3 झाले. ह्यामध्ये पण ह्याचा प्लस आहे, ह्याचा प्लस आहे, दोघांचा कुठला इफेक्ट आहे सांगा? प्लस आय इफेक्ट आहे. आता ह्या कार्बनला ह्या CH3चा कुठला इफेक्ट आहे? प्लस आय इफेक्ट आहे. मला सांगा, ह्या कार्बनला हायड्रोजनचा कुठला इफेक्ट आहे का? हायड्रोजनचा कुठलाच इफेक्ट नसतो, ना प्लस आहे ना मायनस आहे. बरोबर आहे. सांगा मग स्टॅबिलिटी ऑर्डर. आत्ता सांगितले स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आय ग्रुप. जेवढे जास्त प्लस आय ग्रुप असेल तेवढा तो मोर स्टेबल असणार आहे. ह्यामध्ये 3 आहेत, ह्यामध्ये 2, ह्यामध्ये 1 आणि ह्यामध्ये काहीच नाही, म्हणजे स्टॅबिलिटी ऑर्डर तुमचे हे असे असणार आहे. ठीक आहे. आता सेकंड बघायचं आहे. सेकंड आपल्याला बघा, ह्या कार्बनचे काय बघायचं आहे? स्टॅबिलिटी बघायची. बरोबर आहे. ह्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेशीज आहे. ह्याच्या साईडला जेवढे इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप बसतील तेवढे त्याचे काय असणार आहे? मोर स्टेबल असणार आहे. मला सांगा, ह्या दोघांना बघायची गरज नाही आपल्याला, कारण सगळीकडे कॉमनच आहे. बरोबर आहे. इकडे पण सेम आहे, इकडे पण सेम आहे, इकडे पण सेम आहे, ते बघायची गरज नाही. इकडे पण सेमच आहे, त्यामुळे इकडे बघायची गरज नाही. फक्त तुम्हाला हा ग्रुप बघितला पाहिजे, ह्या ग्रुपचा कुठला इफेक्ट आहे. बरोबर आहे. सांगा आता CH3चा कुठला इफेक्ट आहे सांगा बरं? CH3चा इफेक्ट असतो प्लस आय इफेक्ट. NO2चा कुठला आहे? मायनस आय इफेक्ट. फ्लोरिनचा कुठला आहे? मायनस आय इफेक्ट. आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी 2 मायनस आय इफेक्ट आहे आणि 1 प्लस आय इफेक्ट आहे, म्हणजे हे मोर स्टेबल असेल, हे दोन्हीही अनस्टेबल असतील. बरोबर आहे. तुमचं ऑब्व्हियसली बरोबर आहे. पण ह्या दोघांपैकी आपल्याला काय बघायचं? आता पॉवर कुणाची जास्त आहे बघायचं. मला सांगा, NO2 आणि फ्लोरिनपैकी कोण इलेक्ट्रॉन जास्त ओढतं सांगा बरं? मी तुम्हाला ऑर्डरमध्ये लिहून दिलं आहे ना, की इलेक्ट्रॉन नायट्रो ग्रुप हा इलेक्ट्रॉन जास्त ओढतो आणि फ्लोरिन कमी ओढतो ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये. मग हा जर इलेक्ट्रॉन कमी ओढत असेल तर हा मोर स्टेबल असेल, आणि हा इलेक्ट्रॉन जास्त ओढत असेल म्हणजे हा हायली अनस्टेबल असेल. बरोबर आहे. हा तर स्टेबल असणारच आहे, का तर प्लस आय इफेक्ट आहे. सांगा मग स्टॅबिलिटी ऑर्डर. 1, 3 आणि 2 हे तुमची स्टॅबिलिटी ऑर्डर असेल. ठीक आहे. ह्याला 1 नाव द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 नंबर द्या. आय होप तुम्हाला समजतं आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी बघा, हायड्रोजनचा इफेक्ट कुठला असतो का? कुठलाच नाही. ड्यूटेरियम, ट्रिटियम मी तुम्हाला सांगितले बघा, जर हायड्रोजनचे आयसोटोप्स असतील तर त्यांना प्लस आय इफेक्टची ऑर्डर सांगितलेली. ट्रिटियम इज मोर प्लस आयडोनिंग प्लस आय ग्रुप, त्यानंतर ड्यूटेरियम, त्यानंतर ट्रिटियम, म्हणजे स्टॅबिलिटी ऑर्डर कसे असेल बघा, हे असे असणार आहे. ठीक आहे. क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत? चला आपण नेक्स्ट काय एक्झाम्पल बघणार आहे आता. क्वेश्चन नंबर 4 बघूयात आपण. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी 3 CH3 ग्रुप आहेत. त्यानंतर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी आहे CD3, या ठिकाणी आहे CD3, या ठिकाणी आहे CD3. त्यानंतर बघा, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी आहे CT3, या ठिकाणी आहे CT3, या ठिकाणी आहे CT3. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल बघूयात आपण क्वेश्चन नंबर 4मध्ये. आता ह्याला थोडंसं स्टार करून ठेवा बघा, ह्याची कन्सेप्ट मी तुम्हाला हायपर कॉन्जुगेशनमध्ये सांगणार ॲक्च्युली. या ठिकाणी तुमचा CH3 आहे, या ठिकाणी CD3 आहे. आता मी ह्या ठिकाणी का सांगतो ह्या बघा, काही जण बरेचसे मुलं या ठिकाणी वेगळी कन्सेप्ट लावतात. या ठिकाणी असेल CT3 असणार आहे. ठीक आहे. तर बघा, सांगा यापैकी स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल मग. आता बघा, ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडं सेम ग्रुप आहे, तिकडं सेम आहे, तिकडं सेम आहेत. हा कार्बन इकडं पण सेम आहे, इकडं पण सेम आहे आणि इकडं पण सेम आहे. आता तुम्हाला प्लस आय इफेक्टचे ऑर्डर बघितले पाहिजे. इथं CH3 आहे, तिथं CD3 आहे, इथं CT3 आहे. कसे असते? प्लस आय इफेक्ट कोणाचा जास्त असतो? ट्रिटियमचा असतो. त्यामुळे या ठिकाणी सिंपल कसं असणार आहे? 3, 2, 1 असेल. बरोबर आहे. आता सर नेक्स्टमध्ये बघा, इथं बघा, हे जे 2 कार्बन सगळीकडे सेम आहेत, त्यामुळे ह्यामध्ये बघायची गरज नाही. वेगळा कुठला आहे? वरचा ग्रुप. इथं CH3 आहे, इथं CD3 आहे, इथं CT3 आहे. ह्याची स्टॅबिलिटी ऑर्डर असते बघा 1,
2 आणि 3. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल, सर तुम्ही तर सांगितलं आत्ताच की हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियमपैकी ट्रिटियमचा प्लस आय इफेक्ट जास्त असतो, म्हणजे हा मोर स्टेबल असायला पाहिजे, बरोबर आहे. पण इथं वेगळा कन्सेप्ट लागतो ह्यामध्ये बघा, आता डायरेक्ट हा अल्फा कार्बनला हायड्रोजन आहे ना, त्यामुळे इथं आपण हायपर कॉन्ज्युगेशन कन्सेप्ट लावत असतो बरं का, हायपर कॉन्ज्युगेशन. ठीक आहे, आता हे कसे लावायचं काय नाही, आपण ज्यावेळेस हायपर कॉन्ज्युगेशन येईल त्यावेळेस आपण बघणार आहे. ठीक आहे, आता ऑलवेज मी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची ट्रिक लिहून देणार आहे बरं का इथं, कारण बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम असतो, बऱ्याच मुलांना की एखाद्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला एखादं मिक्स क्वेश्चन जर आले, मिक्स क्वेश्चन, तर त्यामध्ये ऑर्डर कशी लावायची हे माहिती नसतं, बरोबर आहे. तर बघा, कुठलाही कार्बोकॅटायन असू द्या, कार्बायनॉन असू द्या किंवा फ्री रॅडिकल असू द्या, त्यांची स्टॅबिलिटी जर बघायचं असेल तर ऑलवेज अगोदर त्यामध्ये ॲरोमॅटिसिटी चेक करायचं. जर एखादा कंपाऊंड पॉझिटिव्ह चार्जमुळे ॲरोमॅटिक जर असेल तर तो हायली स्टेबल असतो, किंवा एखादा कंपाऊंड निगेटिव्ह चार्जमुळे जर ॲरोमॅटिक असेल तर तो हायली स्टेबल असतो. ठीक आहे, आणि जर ॲरोमॅटिसिटी नसेल तर दुसरा इफेक्ट लावायचा तुम्हाला, एकतर मेझोमेरिक इफेक्ट लावा किंवा रेझोनन्स म्हणतो आपण त्याला, रेझोनन्स ऑर मेझोमेरिक. त्यानंतर बघा, सपोज तुमच्या एखाद्या एक्झाम्पलमध्ये सगळे इफेक्ट जर प्रेझेंट असतील, त्यामध्ये सिक्वेन्स कसा बघायचा हे तुम्हाला लिहून देतो मी. ठीक आहे, रेझोनन्स झालं, त्यानंतर लावायचं आपल्याला हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन. ठीक आहे, आणि त्यानंतर शेवटी लावायचे कुठला, इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे बघा. आता सपोज हे कधी यूज करायचं बघा, सपोज एखादं तुमच्याकडे एक्झाम्पल आहे XYZ, त्या एक्झाम्पलमध्ये सगळे इफेक्ट प्रेझेंट आहेत, म्हणजे ॲरोमॅटिसिटी पण आहे, रेझोनन्स पण आहे, हायपर कॉन्ज्युगेशन पण आहे आणि इंडक्टिव्ह इफेक्ट पण आहे. मग सिक्वेन्स कसा असायचा, अगोदर इंडक्टिव्ह बघायचा का, अगोदर मेझोमेरिक बघायचा का, अगोदर हायपर कॉन्ज्युगेशन बघायचा का, अगोदर ॲरोमॅटिसिटी बघायचा, त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर ऑलवेज अगोदर ॲरोमॅटिसिटी बघायचं, त्यानंतर रेझोनन्स बघायचं, त्यानंतर हायपर कॉन्ज्युगेशन, त्यानंतर इंडक्टिव्ह बघायचं. ठीक आहे, म्हणजे इंडक्टिव्ह डॉमिनंट जरी असला तर त्याला शेवटीच कन्सिडर करायचं. ठीक आहे, तर हे आपलं असं काय कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी असणार आहे. ह्याचे भरपूर एक्झाम्पल आहेत बघा, तुम्ही याचे एक्झाम्पल सॉल्व करा, तुम्हाला जे काही डाऊट असेल ते कमेंटमध्ये मला डाऊट विचारायचं आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघणार आहे स्टॅबिलिटी ऑफ कार्बन आयन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बन आयन बघूयात आपण. स्टॅबिलिटी ऑफ कार्बन आयन म्हणजे कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे ना, तर काय असेल सांगा बरं आता. स्टॅबिलिटी ऑफ कार्बन आयन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -I ग्रुप अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू +I ग्रुप. ठीक आहे, आता ह्याच्या अगोदर मी तुम्हाला कार्बोकॅटायनमध्ये काय सांगितलं होतं सांगा, की तुमचा जो काय कार्बोकॅटायन आहे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, म्हणजे त्याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप पाहिजे, बरोबर आहे. आता कार्बनवर जर निगेटिव्ह चार्ज आला याचा अर्थ इलेक्ट्रॉन रिच स्पेशीज आहे, इलेक्ट्रॉन जास्त आहेत ऑलरेडी ह्याच्याकडे. मग इलेक्ट्रॉन जर जास्त असतील तर सराउंडिंग ॲटम कसे पाहिजे सांगा बरं, इलेक्ट्रॉन देणारे पाहिजे का इलेक्ट्रॉन घेणारे पाहिजे, मला सांगा. ह्याच्यावर जर तुमच्याकडे निगेटिव्ह चार्ज ऑलरेडी इलेक्ट्रॉन रिच आहे, आणखी इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप जर लावले आपण तर इलेक्ट्रॉनचं रिपल्शन होईल आणि हायली अनस्टेबल कंपाऊंड असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं जर कार्बनवर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्यावेळेस जेवढे तुमचे ग्रुप इलेक्ट्रॉन ओढणारे भेटतील तेवढा तो स्टेबल फील करणार आहे. त्यामुळं कार्बन आयनची स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -I ग्रुप आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू +I ग्रुप असणार आहे. ठीक आहे, ह्याचं आपण एक्झाम्पल बघूयात आता. एक्झाम्पल बघूयात आपण. बघा, आपल्याकडे आहे CH3 निगेटिव्ह, त्यानंतर आहे बघा NH2 निगेटिव्ह, त्यानंतर आहे OH निगेटिव्ह, त्यानंतर आहे फ्लोरीन निगेटिव्ह. आता तुम्ही मला सर आपण तर आता कार्बनची स्टॅबिलिटी बघत होतो, या ठिकाणी वेगळेच आयन दिसत आहे, तर हे पण आपण बघूया जनरली. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर 1 असेल. क्वेश्चन नंबर 2 बघा आता. CH ट्रिपल बॉन्ड कार्बन निगेटिव्ह चार्ज, त्यानंतर असेल बघा CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन निगेटिव्ह चार्ज, त्यानंतर असेल CH2 डबल बॉन्ड CH ह्यावर निगेटिव्ह चार्ज,
त्यानंतर असेल CH3 CH2 या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघूयात आपण. ह्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे, ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहे. CH3 या ठिकाणी CH2 वरती निगेटिव्ह चार्ज आहे. त्यानंतर CH3 वरती निगेटिव्ह चार्ज आहे. यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. या ठिकाणी फ्लोरीन लावलेलं आहे मी. या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे. या ठिकाणी मिथाईल लावलेला आहे. या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे. या ठिकाणी ब्रोमीन लावलेलं आहे मी. त्यानंतर बघा या ठिकाणी आहे NO2 आणि यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. तर बघा आता क्वेश्चन कसं सॉल्व करायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्या इकडे. मला सांगा, इथं कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे, इथं नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, इथं ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि इथं फ्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे. तर निगेटिव्ह चार्ज कुठल्या ॲटमवरती स्टेबल असतो, त्यासाठी त्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असली पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही पिरियोडिक टेबलमध्ये जर बघितलात तर लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते, वाढत जाते आहे ना. म्हणजे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन जर बघितलं आपण तर सर्वात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोरीन असेल आणि सर्वात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन असणार आहे. त्यामुळे तुम्ही सिम्पली सांगू शकता आता की स्टॅबिलिटी ऑर्डर कसे असणार आहे. स्टॅबिलिटी ऑफ निगेटिव्ह चार्ज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणू शकता. जेवढा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह तेवढा निगेटिव्ह चार्ज मोर स्टेबल. म्हणजे स्टॅबिलिटी ऑर्डर हे असे असेल. ठीक. आता या ठिकाणी बघा सगळ्यांनी, आता या ठिकाणी तुम्ही मला सर सगळ्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहे ना. मग आपण हायब्रिडायझेशन बघूयात. तर मला आता सांगितलं आहे कार्बन बघा किंवा हायब्रिडायझेशन कसं बघायचं हे तुम्हाला चॅनलवरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना कसं बघायचं ते. तर बघा ह्या कार्बनचे हायब्रिडायझेशन असते बघा SP, ह्या कार्बनचे असते SP. आता हे कसं बघायचं त्यासाठी तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर ह्या कार्बनचे हायब्रिडायझेशन काय असेल, SP2 असणार आहे आणि ह्या कार्बनचे हायब्रिडायझेशन असते SP3. ह्याच्या अगोदरच मी तुम्हाला एक पॉईंट लिहून दिला आहे ना, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जर SP हायब्रिडाइज कार्बन असेल तर तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन SP2 अँड SP3. म्हणजे सांगा ह्या दोघं ह्या 3-4 कार्बनपैकी हे 2 कार्बन कसे असतील माझे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतील. ठीक आहे. त्यामुळे हे 2 तर स्टेबल असायला पाहिजे. त्यानंतर हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यानंतर हा असणार आहे. बरोबर आहे. तर सांगा मग स्टॅबिलिटी ऑर्डर कसे असेल इथं. तर बघा आता हा SP कार्बन आहे, हा पण SP कार्बन आहे, पण ह्या SP कार्बनला CH3चा कुठला इफेक्ट आहे, +I इफेक्ट आहे आणि इथं हायड्रोजनचा कुठला इफेक्ट आहे का, कुठलाच नाही. म्हणजे ह्या डोनेशन केला म्हणजे ह्या निगेटिव्हला काय करणार आहे, अनस्टेबल करणार आहे. त्यामुळे स्टॅबिलिटी ऑर्डर कसे असेल सांगा, हा तुमचा मोर स्टेबल असेल, त्यानंतर हा असेल, त्यानंतर हे 2 असतील. आता तुम्ही मला सर या ठिकाणी +I इफेक्ट ह्या दोघांमध्ये +I इफेक्ट नाही तरी पण तुम्ही स्टेबल त्याला म्हणलात का किंवा लेस स्टेबल म्हणताय ना. त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी कशाला द्यायचं, ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला द्यायचं. ज्या ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. ठीक आहे. तर हे असे स्टॅबिलिटी ऑर्डर असणार आहे. ह्यामध्ये सांगा आता ह्याचा +I इफेक्ट आहे, ह्याचा +I इफेक्ट आहे, ह्याचा पण +I इफेक्ट आहे. इथं +I इफेक्ट 2 आहेत, इथं +I इफेक्ट 1 आहे, इथं काहीच नाही. जेवढे जास्त +I इफेक्ट असतील तेवढा तो लेस स्टेबल असणार आहे. म्हणजे स्टॅबिलिटी ऑर्डर तुमचे हे असे असेल, अपोजिट टू कार्बोकॅटायन. बरोबर आहे ना. सांगा आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा हा निगेटिव्ह चार्ज आहे, इकडे सगळीकडे सेमच आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट बघायची गरज आपल्याला नाही. सगळीकडे कॉन्स्टंट जर असेल त्याचा इफेक्ट बघायचा नाही. हे पण सगळीकडे कॉमन आहे बघा, इथं CH2 फक्त आपल्याला हे वेगळं दिसतंय. फ्लोरीन एक आहे, मिथाईल आहे, ब्रोमीन आहे आणि NO2 आहे. सांगा फ्लोरीनचा कुठला इफेक्ट आहे, -I, मिथाईलचा +I, Br चा -I, NO2चा -I. Stability of negative charge is directly proportional to -I group and inversely proportional to directly proportional to -I आणि inversely proportional to +I असणार आहे. म्हणजे हायली अनस्टेबल तुमचा हा सेकंड वाला असेल. आता मला सांगा इथे -I, इथे बी -I, इथे बी -I. म्हणजे पॉवर बघायची कोण जास्त ओढणार आहे ना. सर्वात जास्त ओढतो NO2 वाला, त्यानंतर फ्लोरीनवाला आणि शेवटी ब्रोमीनवाला. सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर कसे असेल, 1, 2, 3, 4 पैकी कसं असणार आहे. मोर स्टेबल असेल तुमचा 4th वाला, त्यानंतर 1st, त्यानंतर 3, त्यानंतर 2 असणार आहे. हे तुमची करेक्ट काय असेल, स्टॅबिलिटी ऑर्डर असेल. ठीक आहे.
तर असं तुम्हाला बघायचं बघा स्टॅबिलिटी ऑर्डर. ठीक. तर चला हे झालं आपलं कार्बनॅनबद्दल. ह्याचे आपण भरपूर एक्झाम्पल आणखी घेणार आहे बरं का. DNPमध्ये डिस्टन्स नंबर आणि पॉवर कसं अप्लाय करायचं ह्यामध्ये तुम्हाला आणखी ह्याचे एक्झाम्पल सांगेन मी. ठीक आहे. आता नेक्स्ट असणार आहे बघा स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. आता मी त्यासाठी एकच स्टेटमेंट लिहून दिलं बघा. जसे आपण कार्बोकॅटायनला बघत असतो तसेच तुम्हाला रॅडिकलसाठी स्टॅबिलिटी बघायचं आहे. कारण कार्बोकॅटायन पण तुमचा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि रॅडिकल पण तुमचा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मग सांगा आता फ्री रॅडिकलची काय असेल स्टॅबिलिटी ऑर्डर कसं असणार आहे. स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आय ग्रुप अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आय ग्रुप असणार आहे. सेम लाईक कार्बोकॅटायन. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहे ॲसिडिटी. ॲसिडिटी बघूयात आपण. ठीक आहे. आता ॲसिडिटी बऱ्याच जणांना माहिती नसेल बघा एक्झॅक्टली ॲसिडिटी असते का, ॲसिड कशाला म्हणायचं किंवा ॲसिडिक कंपाऊंड कशाला म्हणायचं आहे ना. ॲक्च्युली ॲसिडिटीचं डेफिनेशन आहे वेगवेगळ्या सायंटिस्टने दिलेले आहेत बरं का. पण जनरली आपण काय करत असतो बघा विदाऊट लेविस ॲसिड जर सोडला तर बाकीचे जे काही ॲसिडचं डेफिनेशन आहेत ते असं आहेत की जो कंपाऊंड इझिली H+ डोनेट करतो त्याला म्हणायचं ॲसिडिक कंपाऊंड. ठीक आहे. काय असणार आहे ॲसिडिटी कशाला म्हणायचं, जो H+ काय करणार आहे डोनेट करणार आहे त्याला काय म्हणायचं ॲसिड म्हणायचं. ठीक आहे. लक्षात घ्या आपण H+ प्रोटॉन म्हणत असतो बरं का, प्रोटॉन. आणि जर H- जर असेल त्याला हायड्राइड म्हणतो, हायड्राइड. आणि H2 जर असेल तर आपण हायड्रोजन म्हणत असतो किंवा H रॅडिकल असेल तर हायड्रोजन म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे जे प्रोटॉन इझिली देतात याला प्रोटॉन म्हणा किंवा H+ म्हणा. जे कंपाऊंड प्रोटॉन इझिली देतात त्यांना म्हणायचं मोर ॲसिडिक आणि जे इझिली देत नाहीत त्यांना म्हणायचं लेस ॲसिडिक. ठीक आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला आता बघा या ठिकाणी बरेचसे क्वेश्चन तुम्हाला फिरून विचारले जातात बघा, जसं की के आणि PKच्या रिस्पेक्टमध्ये. ठीक आहे. मला सांगा आता KA इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते ॲसिडिटी असते. समटाईम तुम्हाला काय दिलं जातं बघा खाली 4 कंपाऊंड देतात क्वेश्चनमध्ये आणि कुठल्या कंपाऊंडचा KA जास्त आहे असं विचारलं जातं. म्हणजे डायरेक्टली त्यांना काय विचारायचं आहे ॲसिडिटी कुणाची जास्त आहे हेच विचारायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता तुमचा जो काही KA आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो PKA असणार आहे बरं का. समटाईम्स तुम्हाला PKच्या व्हॅल्यू दिल्या जातात बरं का आणि विचारलं जातं की ह्या PK पैकी कुठला कंपाऊंड मोर ॲसिडिक आहे किंवा कुठला कंपाऊंड लेस ॲसिडिक आहे. तर तुम्हाला काय बघायचं आहे ज्याची K व्हॅल्यू जास्त असेल तो मोर ॲसिडिक असेल आणि मोर ॲसिडिक म्हणजे त्याचा PK काय असणार आहे कमी असणार आहे. म्हणजे थोडं आपण असं लिहू शकतो का सांगा बरं आता PKA इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असेल ॲसिडिटी असणार आहे. ठीक आहे. तर हे काय पॉईंट महत्त्वाचं लक्षात ठेवा. KAचं ॲसिडिटीचं आणि PKचं काय रिलेशन आहे ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. आपण इथे डायरेक्टली आता काय बघूयात एक्झाम्पल बघूयात. ठीक. पहिलं एक्झाम्पल आहे आपलं बघा CH3 आणि ह्याला एक मी हायड्रोजन लिहितो बरं का. ह्याची ॲसिडिटी बघायची आपल्याला. त्यानंतर आहे आपल्याकडे NH2 आणि ह्याला हायड्रोजन आहे. त्यानंतर OH आणि ह्याला एक हायड्रोजन आहे. त्यानंतर फ्लोरीनला एक हायड्रोजन आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर दुसरा बघा आता. फ्लोरीनला एक हायड्रोजन आहे. त्यानंतर क्लोरीनला एक हायड्रोजन आहे. त्यानंतर ब्रोमीनला एक हायड्रोजन आहे. त्यानंतर आयोडीनला एक हायड्रोजन आहे. क्वेश्चन नंबर 3 बघायचं आहे. आपल्याकडे आहे बघा कार्बनला एक हायड्रोजन, या ठिकाणी कार्बन इथे एक हायड्रोजन असणार आहे. त्यानंतर CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड ह्या कार्बनला एक हायड्रोजन असेल. त्यानंतर CH2 कार्बन डबल बॉन्ड कार्बन ह्याला एक हायड्रोजन आहे. त्यानंतर आहे CH3 CH2 एक हायड्रोजन आहे. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 4. हा तुमचा टर्सरी काय असणार आहे अल्कोहोल असणार आहे. त्यानंतर हा तुमचा सेकंडरी अल्कोहोल असेल. त्यानंतर हा प्रायमरी अल्कोहोल असेल आणि हा सिंपल तुमचा हा पण प्रायमरी अल्कोहोलच असेल. ठीक आहे. तर बघा आता
सर्वात महत्त्वाचं काय असतं की एखादा हायड्रोजन ॲसिडिक आहे हे कसं बघायचं बघा, की अगोदर ॲसिडिटी बघायची की हायड्रोजन कुठल्या ॲटमला अटॅच आहे. जर हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला जर अटॅच असेल तर तो काय असतो इझिली H+ देत असतो. आणखी कन्सेप्ट तुम्हाला लिहिली पाहिजे बघा, ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्जुगेट बेस. ॲसिडिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस. आता एक कॉन्जुगेट बेस काय असतो आपण बघूया याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघा आता लक्ष द्या इकडे. आता ह्यामध्ये जर बघितलं तर कॉन्जुगेट बेस कसा बघायचा की कुठल्याही कंपाऊंड, ज्या कंपाऊंडची तुम्ही ॲसिडिटी बघताय तिथला एक हायड्रोजन काढायचा आणि ज्या ॲटमवरचा हायड्रोजन काढला आहे त्यावर निगेटिव्ह चार्ज असणार आहे आणि जो निगेटिव्ह चार्ज आहे तोच त्याचा काय असेल कॉन्जुगेट बेस असेल. आता मला सांगा ह्या CH4 पैकी मी इथला हायड्रोजन जर काढला तर हायड्रोजन कसा निघणार आहे, ॲज H+ निघणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन देऊन निघणार आहे. बरोबर आहे, म्हणजे हा H+ ज्यावेळेस जाईल त्यावेळेस हे इलेक्ट्रॉन कोणाला देईल, ह्या कार्बनला देईल आणि ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल सांगा मग, CH3 निगेटिव्हमध्ये होणार आहे. हा जर हायड्रोजन H+ निघून गेला तर काय होईल, इथं NH2 असेल. हा जर H+ निघून गेला ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, OH- मध्ये. हा जर हायड्रोजन निघून गेला इथं काय बनणार आहे, F- मध्ये. आणि जेवढे काही निगेटिव्ह चार्जवाले त्यांना आपण काय म्हणत असतो, कॉन्जुगेट बेस म्हणायचं. बरं का, ह्यांना काय म्हणायचं आहे, कॉन्जुगेट बेस म्हणायचं, जेवढे काही निगेटिव्ह चार्ज असतात ते. आता काय म्हणले बघा, ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस, म्हणजे ह्या निगेटिव्ह चार्जची स्टॅबिलिटी बघायचं आहे. आणि निगेटिव्ह चार्जची स्टॅबिलिटी कशी बघायची आपण आत्ताच बघितलेलं आहे, स्टॅबिलिटी ऑफ कार्बनमध्ये. बरोबर आहे ना. मग सांगा आता ह्या निगेटिव्हपैकी कुठला निगेटिव्ह मोर स्टेबल आहे, फ्लोरीनचा मोर स्टेबल आहे. जर हा निगेटिव्ह मोर स्टेबल असेल म्हणजे कॉन्जुगेट बेस जर मोर स्टेबल असेल याचा अर्थ ह्याचा हायड्रोजन कसा आहे, मोर ॲसिडिक आहे. मग सांगा ॲसिडिटीची ऑर्डर कशी सांगाल तुम्ही, असे असेल तुमचे हे ॲसिडिटीची ऑर्डर. आणि कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी ऑर्डर काय असणार आहे, हे पण असे असणार आहे. त्यामुळे तर लिहून दिले बघा, ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस. कुठल्याही कंपाऊंडची जर तुम्हाला ॲसिडिटी बघायचं असेल, हायड्रोजन काढायचा आहे, ज्या ॲटमवरचा हायड्रोजन काढला आहे त्या ॲटमवर निगेटिव्ह चार्ज द्यायचा आहे आणि त्या निगेटिव्ह चार्जची स्टॅबिलिटी बघायची. ठीक आहे, जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज स्टेबल असेल तेवढा त्याचा ॲसिड ही हायड्रोजन ही मोर ॲसिडिक असणार आहे. क्लिअर आहे. आता सांगा ह्याच्यामध्ये बरं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन ह्याला स्टार करून ठेवा थोडंसं. आता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, ह्याचा आम्ही काय करणार आहे, आता कॉन्जुगेट बेस बनवूयात. हायड्रोजन गेला फ्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आला, हायड्रोजन गेला क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आला, हायड्रोजन गेला ब्रोमिनवर निगेटिव्ह चार्ज आला, हायड्रोजन गेला आयोडीनवर निगेटिव्ह चार्ज आला आहे ना. आता आपण म्हणतो बघा पिरियोडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते आणि टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत जाते. म्हणजे ह्याच्यापैकी फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सर्वात जास्त आहे, आयोडीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे. म्हणजे स्टॅबिलिटी ऑर्डर जर बघितली तर असे असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि ॲसिडिटी ऑर्डर पण कशा असायला पाहिजे, FH असे असायला पाहिजे. पण या ठिकाणी बघा ऑर्बिटलचा कन्सेप्ट येतो, ऑर्बिटलचा. ठीक आहे, मला सांगा आता जसं की फ्लोरीनकडे 2p असते आणि हायड्रोजनकडे 1s ऑर्बिटल असते बरं का. किंवा असं लक्षात घ्या, टॉप टू बॉटम एवढी साईज वाढत जाते. मला सांगा हायड्रोजनची साईज सगळ्यामध्ये कशी आहे, कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे, हायड्रोजनची साईज सगळ्यांमध्ये कशी आहे, कॉन्स्टंट आहे. पण कशाची साईज वाढत चालली सांगा बरं. इथं तुमचा जो काही कॉन्जुगेट बेस आहे ह्याची साईज बघा, फ्लोरीनची अशी साईज असेल, क्लोरीनची साईज वाढणार आहे, ब्रोमिनची पण साईज वाढणार आहे आणि आयोडीनची साईज पण वाढणार आहे. मला सांगा ह्याची साईज जेवढी जास्त वाढेल त्यावेळेस हायड्रोजन आणि आयोडीनमधला जो काही बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा असणार आहे, वीक असणार आहे. बघा कधी बघा जर दोन ॲटममधला बॉन्ड स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे जर बघायचं असेल तर त्या दोन ॲटमची साईज कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. मग सेम असली म्हणजे काय होतं, त्यामध्ये ओव्हरलॅपिंग चांगली होते आणि ओव्हरलॅपिंग चांगली झाल्यामुळे बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग असतो. आणि एक मोठा ॲटम आहे आणि एक छोटा ॲटम जर असेल त्या दोघांची ओव्हरलॅपिंग चांगली नाही होत, त्यामुळे बॉन्ड कसा असतो, वीक असतो. बॉन्ड वीक असल्यामुळे इझिली ब्रेक होणार आहे. बरोबर आहे. मग मला सांगा IH मधला किंवा HI मधला बॉन्ड वीक आहे का, तर आयोडीनची साईज मोठी आहे, हायड्रोजनची साईज छोटी आहे, त्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होईल. इझिली ब्रेक झाला म्हणजे काय होणार आहे, इझिली किंवा मोर ॲसिडिक असणार आहे. त्यामुळे ह्यामध्ये ॲसिडिटी ऑर्डर जे असेल ते कसे असणार आहे बघा, HI, HBr, HCl आणि FH. ठीक आहे. किंवा तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता बघा, तुम्हाला जर हेच बघायचं असेल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तर तुम्ही पिरियडमध्ये बघायचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आणि जर ग्रुपमध्ये जर क्वेश्चन आले तर ग्रुपमध्ये साईजचा कन्सेप्ट लावायचा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, इथं
हायड्रोजन काढायचं आहे, निगेटिव्ह चार्ज बनवा. हायड्रोजन काढा, निगेटिव्ह चार्ज बनवा. हायड्रोजन काढा, निगेटिव्ह चार्ज बनवा. हायड्रोजन काढा, निगेटिव्ह चार्ज बनवा. आत्ता सांगितले मी कशी बघायचं आहे ना. तुमचा हा मूळ स्टेबल असणार आहे, त्यानंतर हा असेल, आता ह्या दोघांपैकी हा प्लस आहे इफेक्ट आहे, त्यामुळे असं असणार आहे. ठीक आहे. इथं बघा, हायड्रोजन काढा, निगेटिव्ह चार्ज बनवा. 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 प्लस आहे एकच आहे. आता एक CS3 आणि 2 CS3 म्हणजे प्लस आहेचा जास्त आहे, बरोबर आहे. इथं प्लस आहे 2 आहेत, इथं प्लस आहे किती आहेत 3 आहेत. म्हणजे स्टॅबिलिटी ऑर्डर सांगा कशी असेल 3 4 3 2 आणि 1 असणार आहे. असे ह्याची काय झालं आहे स्टॅबिलिटी ऑफ निगेटिव्ह चार्ज किंवा ॲसिडिटी ऑर्डर झालेली. ठीक आहे. ह्याचे भरपूर एक्झाम्पल आहेत बघा. ॲक्च्युली आपण कसं आहे सगळे एक्झाम्पल इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये नाही करणार आहे. का नाही करणार, कारण काय एक्झाम्पल असे आहेत बघा ज्यामध्ये मिक्स कन्सेप्ट लागतात. जसं की बघा हेच एक्झाम्पल आहे ना. आता बऱ्याच जणांना हे साईजचा कन्सेप्ट नसेल कळाला आहे ना, पण पुढे जाऊन तुम्हाला कळेल हा पण की साईज एक्झॅक्टली कसे असतात. ठीक आहे. त्यामुळे आपण जनरल इंडक्टिव्हमध्ये जास्त एक्झाम्पल नाही बघू शकत. का नाही बघू शकत, त्यामध्ये मिक्स कन्सेप्ट लागतात काय काय एक्झाम्पलमध्ये. त्यामुळे ज्यावेळेस आपले सगळे इंडक्टिव्ह इफेक्ट होईल, मेझोमेरिक होईल, रेझोनन्स होईल किंवा आपलं हायपर कॉन्जुगेशन होईल, त्यावेळेस आपण मिक्स एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सगळंच सांगेन की कसं कसं अप्लाय करायचं, कुठं इंडक्टिव्ह लावायचा, कुठं रेझोनन्स लावायचं आहे, कुठं हायपर कॉन्जुगेशन लावायचं आहे, कुठं अरोमॅटिक्स लावायचं, सगळं सांगेन. ठीक आहे. हे झालं तुमचं ॲसिडिटीबद्दल. आता आपण शॉर्टमध्ये बेसिसिटी पण बघूयातच. ठीक आहे. बेसिसिटी बघणार आहे. बघा ॲसिड कशाला म्हणायचं, जो H+ देतो त्याला आपण ॲसिड म्हणत होतो आहे ना. आणि बेस कशाला म्हणायचं, जो H+ वरती अटॅक करतो त्याला बेस म्हणायचं. ठीक आहे. आता मला सांगा ॲसिडिटी कशाला म्हणायचं, जो H+ देतो त्याला ॲसिड म्हणायचं आहे ना. आणि बेसिसिटी कशाला म्हणायचं, जो H+ वरती अटॅक करतो त्याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. ठीक आहे, बेस म्हणायचं. आता मला सांगा हा H+ जो आहे ॲसिड जो आहे ॲसिड इलेक्ट्रॉन रिच आहे का इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असणार आहे, बरोबर आहे. मग मला सांगा इलेक्ट्रॉन डेफिशियंटवरती जर अटॅक करायचा असेल तर बेस कसा असला पाहिजे, इलेक्ट्रॉन रिच असला पाहिजे की इलेक्ट्रॉन डेफिशियंट असला पाहिजे. हा असला पाहिजे इलेक्ट्रॉन रिच असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बेसिसिटीमध्ये काय बघायचं आहे की ज्या ॲटमवरती जास्त निगेटिव्ह चार्ज असतील किंवा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर तुमचा स्ट्रॉंग बेस असणार आहे. ठीक आहे. मग आपण असं म्हणू शकतो बघा, बेसिसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विच ग्रुप प्लस आय ग्रुप अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आय ग्रुप. आणि ॲसिडिटीसाठी कसं लिहिलं होतं आपण, का लिहिलं होतं बघा, ॲसिडिटीसाठी असणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आय ग्रुप अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आय ग्रुप असणार आहे. ठीक आहे. आणखी आपण बेसिसिटीमध्ये बघणार आहे बघा, जसं आपण ॲसिडिटीमध्ये pKa बघितलं होतं किंवा Ka बघितलं होता, तसं बेसिसिटीमध्ये Kb बघायचं आहे. Kb इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बेसिसिटी. त्यानंतर असेल बघा Kb इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू pKb. त्यानंतर काय असेल सांगा, pKb इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असेल, बेसिसिटी. आणि मला हे सांगा बरं रिलेशन आता Ka आणि Kbचं काय असेल ते ऑब्व्हियसली काय असणार आहे, इनव्हर्सली असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा बरं का, कधीतरी तुम्हाला Kbच्या व्हॅल्यू पण विचारतात किंवा pKb विचारतात किंवा ॲसिडिटीमध्ये कुणाचा Ka जास्त आहे, कुणाचा Ka कमी आहे, कुणाचा pKa जास्त आहे, कुणाचा pKa कमी आहे, हे विचारतात. त्यामुळे ॲसिडिटीचं रिलेशन बघायचं काय आहे ते. ठीक आहे. तर हे झालं तुमचं बेसिसिटीचं काय महत्त्वाचे पॉईंट, हे लक्षात ठेवायचं. ह्याचे आपण काय एक्झाम्पल बघूयात आता.
सांगा इथं बेसिसिटी ऑर्डर कशी असेल सांगा बरं. अगोदर बघा हे नायट्रोजनवरती लोन पेअर आहेत, या ठिकाणी बी लोन पेअर आहेत आणि या ठिकाणी बी लोन पेअर आहेत बरं का. ठीक आहे. आता या ठिकाणी बघायचं लोकलाइज लोन पेअर आणि डिलोकलाइज लोन पेअर. ठीक आहे, लक्षात घ्या. लोकलाइज आणि डिलोकलाइज म्हणजे काय? लोकलाइज म्हणजे एकाच ॲटमवरती कॉन्स्टंट असणार आहे, डिलोकलाइज म्हणजे फिरणार आहे. बरोबर आहे. मला सांगायचं हे फिरणारे आहेत का न फिरणारे नायट्रोजनचे लोन पेअर कसे आहेत? हे लोकलाइज झाले बरं का, लोकलाइज. हे पण कसे आहेत? लोकलाइज. आणि हे कसे आहेत? डिलोकलाइज आहेत. का तर बघा या ठिकाणी रेझोनन्स शो करतात बरं का, 1 2 3 हा इथं झाला, हा इथं रेझोनन्स शो करणार आहे बरं का. त्यामुळे बघायचं ऑलवेज की लोकलाइज लोन पेअर इज मोर बेसिक दॅन डिलोकलाइज लोन पेअर. ठीक आहे, काय लिहायचं इथं? लोकलाइज लोन पेअर इज मोर बेसिक दॅन डिलोकलाइज. आता मला सांगा हा जर ह्याच्यामध्ये फिरत असेल तर एच प्लसवर इझिली अटॅक करेल का? नाही करणार आहे ना. आता हा फिरणार नाही म्हणजे एच प्लसवरती इझिली अटॅक करेल, आणि जो एच प्लसवर इझिली अटॅक करतो तो काय असतो? मोर बेसिक असतो. आता तुम्ही मला हा बी लोकलाइज आहे की, पण ह्याची हायब्रिडायझेशन बघा, ह्याची असते sp2 हायब्रिडायझेशन आणि ह्याची असते sp3 हायब्रिडायझेशन. आता सांगितले sp3 आणि sp2 पैकी विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह? sp2. आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणल्यानंतर लोन पेअरला किंवा निगेटिव्ह चार्जला मोर स्टेबल करणार आहे. बरोबर आहे. मोर स्टेबल केला म्हणजे मग एच प्लसवर अटॅक करेल का? नाही करणार आहे. त्यामुळे सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर आपलं बेसिसिटी ऑर्डर कसं असेल? 1 2 आणि 3 असणार आहे. या ठिकाणी लावा इफेक्ट, याचा प्लस आय इफेक्ट आहे, या ठिकाणी प्लस आय इफेक्ट 2 आहेत आणि या ठिकाणी प्लस आय इफेक्ट किती आहेत? 3 आहेत. ठीक आहे, कसे असेल स्टॅबिलिटी ऑर्डर? हे असे असणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला बेसिसिटी पण समजला असेल. आता इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये आपण ॲसिडिटी आणि बेसिसिटीचे एक्झाम्पल खूप कमी घेतलेत बरं का. आता ह्याचे मी तुम्हाला नंबर ऑफ एक्झाम्पल ज्यावेळेस आपला सगळा इफेक्ट होईल, ज्यावेळेस आपण मिक्स एक्झाम्पल बघूयात त्यावेळेस तुम्हाला याचं नंबर ऑफ एक्झाम्पल मी सॉल्व करून घेणार आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं इंडक्टिव्ह इफेक्टबद्दल. आय होप तुम्हाला सगळं समजलेलं आहे. जर तुम्हाला काही जरी डाऊट असेल, कुठल्याही क्वेश्चनमध्ये डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये त्या क्वेश्चनचं सांगायचं, सर हा मला क्वेश्चन समजलेला नाही किंवा ह्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. चला आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण स्टार्ट करणार आहे हायपर कॉन्जुगेशन. ठीक आहे, चला.